अहिल्यानगर शहरातील आयुर्वेद चौक परिसरात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकलींच्या बदललेल्या सायलेन्सरवर कठोर पावले उचलली। वाहनधारकांकडून जप्त करण्यात आलेले तब्बल 130 अवैध व आवाज करणारे सायलेन्सर आज पोलिसांच्या उपस्थितीत रोड रोलरखाली टाकून नष्ट करण्यात आले। शहरात वाढत्या ध्वनी प्रदूषणाविरोधात नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारीमुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस विभागाने सांगितले। विशेषतः रात्रीच्या वेळी बुलेटच्या कर्कश आवाजामुळे नागरिक त्रस्त होत होते, त्यामुळे वाहतूक शाखेने नियोजनबद्ध मोहीम राबवून हे सायलेन्सर जप्त केले। रोड रोलरखाली सायलेन्सर फोडण्याची ही कारवाई पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती। वाहतूक शाखेने नागरिकांना सहकार्याचे आवाहन करत अवैध सायलेन्सर वापरणाऱ्यांवर पुढील काळात अधिक कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले। अहिल्यानगर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे सर व अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुर्मे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या एका महिन्यापासून जे कर्कश वाहन व जे बुलेट फटाका जे मॉडिफाईड सायलेन्सर त्याच्यावरती कारवाईची एका महिन्यापूर्वी मोहीम सुरू केलेली। त्या मोहिमेमध्ये आमचे कोतवालीचे पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री संभाजी गायकवाड साहेब, श्री जगदीश बांबळ साहेब आमचे तोफखाना पोलीस स्टेशन इंचार्ज, जगदीश मुलगीर साहेब, तसेच आमचे ट्रॅफिकचे PI बोरसे साहेब या सर्व अधिकारी अंमलदार यांनी जे शहरामध्ये मॉडिफाईड सायलेन्सर वापरून वेगवेगळे आवाज काढून जे काही सामान्य नागरिकांना जो काही रस्त्यावर त्रास होतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे कानाचे व इतर जे आजार होतात ते टाळण्यासाठी आपण ही मोहीम राबवलेली। याच्यामध्ये आपण एका महिन्यामध्ये 130 जे काही बुलेट जे काही मॉडिफाईड सायलेन्सर ज्यांनी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। यापुढे पण ही मोहीम आम्ही नेहमीच चालू ठेवणार आहोत। आम्हाला सर्व नागरिकांना विशेष करून जे युवा वर्ग आहे त्यांना आवाहन करण्यात येत आहे की जे काही आपण मॉडिफाईड सायलेन्सर जे आपल्या वाहनाला लावलेले आहेत त्याचा नागरिकाला त्रास होतो तर आपण ते मॉडिफाईड सायलेन्सर ते बदलून घ्यावे, जेणेकरून आपल्याला विनाकारण पोलिसाची दंडात्मक कारवाई याला सामोरे जाण्याची गरज पडणार नाही। तसेच जे हे मॉडिफाईड सायलेन्सर बसवतात त्यांच्यावरती बी आम्ही कारवाईचा बडगा उचलणार आहोत। परत मला एवढंच सर्वांना सांगायचं आहे की सर्वांनी जे काही मोटार वाहन कायद्याचे जे त्याचं पालन करावं। विशेष करून शहरामध्ये विदाऊट नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, ड्रंक अँड ड्राईव्हचे असे बरेच वाहनं आहेत, तर आम्ही त्याच्यावरती ही कारवाई करणार आहोत।